नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्तीनंतरही मिळतो प्रवास भत्ता। महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे शासन निर्णय स्पष्ट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही विशिष्ट प्रकरणांमध्ये निवृत्तीनंतर देखील प्रवास भत्ता आणि दैनिक भत्ता मिळू शकतो। अनेकांना याबाबत सविस्तर माहिती नसते, मात्र शासनाने विविध कालखंडात काढलेल्या निर्णयाद्वारे याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत। नेमक्या कोणत्या परिस्थितीत हा लाभ देय ठरतो ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आगाऊ प्रवास भत्ता। दिनांक 22/11/1961च्या शासन निर्णयानुसार सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना, कुटुंबियांना पेन्शन प्रकरणी शासकीय कामकाजासाठी प्रवास करावा लागल्यास आगाऊ प्रवास भत्ता देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या निर्णयातील प्रमुख बाबी: पेन्शन, कौटुंबिक पेन्शन आणि किंवा संबंधित कागदपत्रांसाठी शासकीय कार्यालयात हजेरी लावावी लागल्यास लागू, आवश्यक असल्यास आगाऊ रक्कम देण्याची तरतूद, प्रवास शासन मान्य दरानुसार। यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणीतून तात्पुरता दिलासा मिळतो। 2. सेवा काळातील न्यायालयीन प्रकरणांसाठी निवृत्तीनंतरही टीए, डीए। काही वेळा कर्मचाऱ्यांच्या सेवा काळातील निर्णय, आदेश किंवा कारवाई संदर्भात न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित राहतात। अशा वेळी कर्मचारी निवृत्त झाले असले तरी त्यांना न्यायालयात उपस्थित राहावे लागू शकते। शासनाने अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर देखील प्रवास भत्ता देण्याचे निर्देश दिले आहेत। लागू होणाऱ्या परिस्थिती: सेवा काळातील कारवाई, निर्णयांशी संबंधित न्यायालयीन खटले, शासकीय कामकाजाचा भाग म्हणून न्यायालयात हजर राहणे, विभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपस्थिती। 3. विभागीय चौकशीसाठी उपस्थिती, गार्ड निर्णय। सामान्य प्रशासन विभागाच्या गार्ड GAD दिनांक 20/6/2006च्या निर्णयानुसार सेवानिवृत्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना सरकारच्या वतीने विभागीय चौकशीसाठी उपस्थित राहावे लागल्यास त्यांना प्रवास भत्ता मंजूर करण्याची तरतूद आहे। महत्त्वाचे मुद्दे: विभागीय चौकशी शासकीय आदेशाने होत असल्यास लागू, निवृत्त असूनही शासकीय कर्तव्याचा भाग मानला जातो, अधिकृत समन्स, आदेश आवश्यक। 4. प्रवास भत्ता, दैनिक भत्ता आणि निवासी व्यवस्था। दिनांक 21/5/2005च्या अधिसूचनेनुसार अशा निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना पुढील सुविधा देय आहेत: शासन मान्य दरानुसार प्रवास भत्ता, दैनिक भत्ता, शासन विश्रामगृहात सवलतीच्या दरात राहण्याची सुविधा। यामध्ये संबंधित विभागाने लागू असलेले दर व नियम पाळणे आवश्यक असते। लक्षात ठेवण्यासारख्या बाबी: उपस्थिती शासकीय आदेशानुसार असणे आवश्यक, वैयक्तिक कारणांसाठी केलेला प्रवास या तरतुदीमध्ये येत नाही, संबंधित विभागाकडून लेखी आदेश, समन्स आवश्यक, प्रवास व मुक्कामाचे बिल, पुरावे सादर करणे बंधनकारक। महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध निर्णयानुसार निवृत्तीनंतरही काही विशिष्ट प्रकरणांमध्ये प्रवास भत्ता व दैनिक भत्ता देय ठरतो। विशेषतः सेवा काळातील न्यायालयीन प्रकरणे, विभागीय चौकशी किंवा मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांचे पेन्शन संबंधी कामकाज या बाबीमध्ये ही तरतूद लागू होते। निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून लागू नियम व दरांची माहिती घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।